नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नवीन स्टॉलमध्ये आलेलो आहे काही युनिक जे की आपल्याला नवीन स्टार्टअप किंवा एक शेती जोडधंदा म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती देऊ शकतात. तर एक ऑइलची मशीन आहे, घरगुती ऑइलची मशीन किंवा ती कमर्शियल यूजसाठी पण आपण वापरू शकतो. आणि दुसरं इथं हळदीसाठी मशिनरीज आहे, त्यानंतर मसाले ग्राइंडिंग करण्यासाठी मशिनरीज आहे. तर निलोरेक्स या कंपनीमध्ये आलो आपण, तर ते आपल्याला माहिती सांगतील की काय. सर हे आमची डोमेस्टिक मशीन आहे, घरगुती मशीन आहे. यामध्ये सर घंट्याची कॅपॅसिटी 406 kg मटेरियल जाते. त्यामध्ये डिपेंड करते सर शीटवर किती % ऑइल आहे. जसं सर कोकोनटची गोष्ट केली तर त्यामध्ये 50 ते 55% ऑइल राहते. त्यानंतर सर ग्राउंडनटची गोष्ट केली त्यामध्ये सर 40 ते 45% ऑइल राहते. मस्टर्डची गोष्ट केली सर तर त्यामध्ये 35 ते 40% ऑइल राहते. आता यामध्ये सर आम्ही मटेरियल टाकणार आहे. मटेरियल टाकल्यानंतर सर डायरेक्टली ऑइल निघणं चालू होऊन जाते. आपण इथे बघू शकता सर ऑइल निघणं स्टार्ट झालं आहे. हे जे ऑइल आहे सर त्या ऑइलचे टेम्परेचर सर रूम टेम्परेचरपेक्षा 40 ते 45 डिग्री राहते. म्हणजे हे जे ऑइल आहे हे कोल्ड प्रेसमध्ये मोजलं जाते. त्यानंतर सर हे आमचा मसाला ग्राइंडर आहे. यामध्ये सर हळदी, आयुर्वेदिक हब किंवा कुठला पण मटेरियल राहिलं ड्राय मटेरियल तो 2 ते 1 मिनटात निघून जाते. जसं सर हळदीची गोष्ट केली, हळदी सर्वात हार्ड मटेरियल राहते मसाल्यामध्ये, तर ते सर 2 मिनटामध्ये निघून जाते. आणि सर धनिया वगैरेची गोष्ट केली तर ते सर 1 मिनटात निघून जाते. सर इथे आमचा टायमर राहते मशीनीला 1 ते 5 मिनटाचा टायमर राहते. 1 ते 5 मिनटाचा टायमर राहते. हळदी आपण टाकल्यानंतर त्याला 2 मिनटात सेट करायचं आहे. 2 मिनटानंतर ते ऑटोमॅटिक टायमर बंद होऊन जाणार आणि आपली हळदी जेवढी आपल्याला फाईन पाहिजे तेवढी निघून जाणार. त्यानंतर सर पुढे जाण्यापूर्वी आपण मला एक प्रश्न आहे की हे घरगुती यूजसाठी आपण वापर करतो याचा. हां सर. पण जेव्हा आपण याचं ऑइल काढतो तर जनरली काय राहतं, रिफाईन केलेले ऑइल हे टेस्ट केलं जातं किंवा त्याच्या कॅलरीज किंवा फॅट वगैरे काय असेल ते मेजर केलं जातं. तर हे आपण डायरेक्ट आता हे मशीनमधून काढणार, डायरेक्ट खाण्याला वापरणार. हां ते सर. टेस्ट कसं करायचं किंवा त्याची क्वालिटी कशी मेजर करायची? त्याला काहीच नाही आहे सर. आपण जे ऑइल काढतो ना त्याला 1 दिवसासाठी शटल व्हायला ठेवून द्यायचं आहे. म्हणजे त्यामधले जे स्लज आहे ते खाली बसून जाणार आणि त्याला गाळून आपण डायरेक्टली ऑइल यूज करू शकतो. डायरेक्टली यूज करू शकतो. हां, डायरेक्टली यूज करू शकतो. कोणता इफेक्ट होत काहीच नाही सर. नॅचरल वस्तू आहे तर शरीरावर काही इफेक्ट नाही करणार. आणि सर जे वेस्ट मटेरियल आहे ते आपण पुढे कसं ते सर ॲनिमल फीडमध्ये यूज करू शकतो आपण त्याला. म्हणजे शेळी मेंढी किंवा जनावरांसाठी आपण खाद्य म्हणतो. जर सर आपण हे ग्राउंडनट्सची गोष्ट केली तर हे सर मटेरियल जे आहे ते रेस्टॉरंटमध्ये पण जाते आणि घरी मसाला वगैरेमध्ये पण आपण टाकू शकतो त्याला. ठीक आहे. पुढे कोणत्या मशिनरीज आपल्याकडे? मसाल्याच्या मशिनरी एकदा बघूया आपण. सर ते आमचा मसाला जो ग्राइंडर आहे ते सर 100 ग्रामपासून चालू होते. 100 ग्राम त्याची कॅपॅसिटी आहे. 100 ग्रामपासून सर 300 ग्रामची चालू होते. 300 ग्राम नंतर 500 ग्राम, 500 नंतर 1 kg, 1 kg नंतर 2 kg, 2 kg नंतर 3 kg. म्हणजे 100 ग्रामपासून सर 3 kgपर्यंत रेंज आमच्यापाशी चालू होते. सर ते मशीनची कॅपॅसिटी आहे ते सर 25,000 RPMवर रोटेट होते. आणि सर सिंगल फेसवर चालते सर्व काही, घरगुती याच्यावर चालते सर. आता त्यानंतर याची गोष्ट केली सर मिनी कमर्शियलमध्ये मोजल्या जाते. म्हणजे त्याला आपण लघु उद्योगसाठी यूज करू शकतो. त्यामध्ये सर घंट्याला 8 ते 10 kg मटेरियल जाते आणि डिपेंड करते मटेरियलवर किती % ऑइल आहे. त्यानंतर सर आपलं हे CG20 मशीन आहे. हे सर कमर्शियल मशीन आहे. यामध्ये सर 20 kg मटेरियल एका घंट्याला निघू शकते. सर 2 HP मोटर लागली राहते याला. आणि सर हे पण सिंगल फेसवर चालते. त्यानंतर सर आमचं हे पल्वरायझर आहे. 2-in-1 मशीन आहे सर. यामध्ये आपण मसाला पण ग्राइंड करू शकतो आणि सर जे धान्य वगैरे राहते त्याचा आटा वगैरे पण बनवू शकतो. म्हणजे आटा चक्की पण आहे आणि मसाला ग्राइंडर पण आहे. यामध्ये सर मल्टीपर्पज मशीन आहे सर. यामध्ये सर 6 टाईपचे ब्लेड राहतात. आपल्याला मटेरियल किती फाईन पाहिजे त्यावर आपण ब्लेड चेंज करू शकतो. बघा सर याचं चेंबर असं राहते आणि आपल्याला मटेरियल किती फाईन पाहिजे त्यानुसार आपण याचं ब्लेड चेंज करू शकतो. आपल्याला यामध्ये 200 मायक्रॉनपर्यंत फाईननेस मिळून जाते. त्यानंतर सर आपलं हे जर गोष्ट केली हे सर वेट अँड ड्राय मशीन आहे. यामध्ये आपल्याला इडली वगैरेचं बॅटर बनवायचं असलं किंवा कुठलं ड्राय मटेरियल काढायचं असलं धान्य वगैरे तर ते सर इझिली निघून जाते. 2 HP मशीन आहे सर याला. त्यानंतर सर आपलं हे जे मशीन आहे याला नूडल्स मेकर म्हणतात. यामध्ये आपण नूडल्स बनवू शकतो, पास्ता बनवू शकतो, पापडी वगैरे बनवायची असली ते पण बनवू शकतो सर.
आणि हे पण सर सिंगल फेसवरच आहे. त्यानंतर सर हे जे मशीन आहे आमची ग्रेव्ही मशीन आहे. कुठल्या पण म्हणजे टोमॅटोची प्युरी काढायची असली, ओनियनची प्युरी काढायची असली किंवा मसाला वगैरे काढायचा असला, पेस्ट वगैरे, तर ते सर निघून जाते. याची घंट्याची कॅपॅसिटी सर 60 kg आहे, म्हणजे एका घंट्याला 60 kg मटेरियल जाते. त्यानंतर सर जे आमचे हे मशीन आहे हे व्हेजिटेबल स्लायसर आहे. याची घंट्याची कॅपॅसिटी 1 घंट्याला 100 kg मटेरियल जाते. यामध्ये आपण चिप्स वगैरे बनवू शकतो. कोकोनटची म्हणजे आपल्याला फ्रेंच फ्राईज वगैरे बनवायचं असलं तर ते पण आपण यात इझिली बनवू शकतो सर. तर त्यामध्ये सर आमच्या निल्सन कंपनीमध्ये ऑइल प्रेस मशीन आणि मसाला ग्राइंडर बनवले जाते. आमच्यापाशी सर डोमेस्टिकपासून तर कमर्शियलपर्यंत सर्व मशीन अवेलेबल आहे सर ऑइलचे. आमच्याकडे सर 300 kg मटेरियलपासून 800 kg मटेरियलपर्यंत ऑइल निघणारी मशीन आहे सर कोल्ड प्रेसमध्ये. तर एक शेवटचा प्रश्न होता की ह्या सगळ्या ज्या कमर्शियलसाठी मशिनरीज आहे किंवा घरगुती यूजसाठी पण असतील, हां तर आम्ही सर्वसामान्य शेतकरी बांधवांना किंवा एखादा नवीन स्टार्टअप करायचा असेल कोणाला, हां. तर त्यांना ते खरेदी करायची असेल तर त्यावरती गव्हर्नमेंटची स्कीम किंवा सबसिडी किंवा तुमचे कोणते कंपनीहून घ्यावं लागेल किंवा काउंटर कुठं असेल तुमचं? सर आमची जे कंपनी आहे, आमची जे मेन ब्रांच आहे ते सुरतला आहे सर, मोठा वराचामध्ये. निल्सन नावाची कंपनी आहे सर. निल्सनची सब ब्रँड आहे न्यूरोलिक्स. तर आपण तिथे कंपनीमध्ये जाऊन पण व्हिजिट करू शकता. गव्हर्नमेंटच्या सबसिडीज कशा असतात किंवा तर सबसिडीबद्दल आपल्याला हे सर सांगणार. ठीक आहे, चालेल. नमस्कार. सबसिडी अवेलेबल आहे सर, पण सबसिडीची सर्वात जास्त माहिती जे आहे ते मॅनेजर सरांना आहे. म्हणजे गव्हर्नमेंटची सबसिडी आम्हाला लागू होते. ठीक आहे. आमच्या शेतकरी बांधवांना जर ती आवडली माहिती किंवा मशीन खरेदी करायचं असेल तर सर आमचं कार्ड आहे, कार्ड दाखवू शकतो आपण. 1 मिनिट थांबा. कार्ड